श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2110व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज माघ कृष्ण द्वितीया मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 गुरुवाणी पुष्प 17 या ग्रंथातील श्री दत्त देवस्थान संस्थान आश्रम संस्था या भागाचं मी पठण करीत आहे। या भागाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, देवस्थानाची शिस्त प्रत्येकाने पाळणे आवश्यक आहे। देवस्थानाची व्यवस्था ही दिवसेंदिवस बदलत जाणार आहे। काही भक्तांनी काही गोष्टी सोयीसाठी स्वीकाराव्यात। मला एखादी व्यक्ती पाहून कार्य करता येणार नाही। या कार्यासाठी मला सर्व प्रकारच्या लोकांना सांभाळून घ्यावे लागते। देवस्थानात अनेक प्रकारचे उत्सव होतात। जो मागचा उत्सव होतो त्याचा खर्च पुढचा उत्सव होईपर्यंत भरून निघणे आवश्यक आहे। या कार्यासाठी आपल्याला कुठलाही राजाश्रय नाही किंवा सरकारी मदत नाही। येथे आल्यावर भक्तांनी आपले घर समजून यावे। उत्सवाच्या वेळेस त्या देवता शक्ती रूपाने इथे उपस्थित असतात। त्यामुळे आरती आणि आशीर्वाद यासाठी प्रत्येकाने उपस्थित राहिले पाहिजे। इथे प्रसाद हा पैशाच्या आधारावर वाटू नये, पण कुठलीही सेवा न करता प्रसाद घेऊ नये हे भक्तांनी लक्षात ठेवावे। अन्नाच्या बाबतीत असा नियम आहे की ते शिजवले तर खावे व इतरांना वाटावे। देवाच्या सेवेची व्यवस्था ही फक्त पैशावर अवलंबून असू नये। तन मन व धन या प्रकारे तुम्ही सेवा करू शकता। काही जण पूजन मनन चिंतन करतील, काही पडेल ती कामे करतील, तर काही आर्थिक हातभार लावतील। देवस्थानच्या व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांकडून कामे करवून घ्यायची आहेत। तपोवनात राहणाऱ्या कामगार वर्गाला राहायला जागा, भाजीपाला, वीज, पाणी मोफत आहे। याखेरीज महिन्याचा पगार दिला जातो। देवस्थानमध्ये व्यवस्थापक हे पद जबाबदार अशा योग्य व्यक्तींकडे दिलेले आहे। त्या व्यक्तीने सकाळी 8 ते 12 व दुपारी 4 ते 8 काम करायचे आहे। देवस्थानमधील कर्मचारी वर्गाचे व्यवस्थापन त्याने पाहायचे आहे। त्यांच्या रजा पगार सगळे पाहायचे आहे। देवस्थानच्या पावती पुस्तकांचे पैसे जमा करून घेतल्यावर जमा केलेल्या रकमेची पावती द्यायची आहे। नोकर वर्गाकडून कामे करवून घ्यायची आहेत। देवस्थानच्या इमारतीला जाळी जळमटे लागता उपयोगाची नाहीत। जाळी जळमटे लागणे म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की इथले व्यवस्थापन चांगले नाही। व्यवस्थापनासाठी नुसती निष्ठावान माणसे उपयोगाची नाहीत, तर कडक स्वभावाची माणसे लागतात। गुणांची सर्वांग सुंदरता, निर्णय क्षमता असायला पाहिजे। बहुभाषिकत्व असायला पाहिजे। देवस्थानाचा विस्तार वाढल्यावर अशा व्यक्तींची गरज भासणार आहे। सेवक वर्गही असा असावा की आश्रमात सुई पडली तरी तिचा आवाज बाहेर जाता कामा नये। मी अतिशय शिस्त पाळतो, त्यामुळे मला बेशिस्तपणा अजिबात आवडत नाही। तुम्ही सगळ्यांनी शिस्त अंगी बाणवून घ्या। हा आश्रम तुमचे घर आहे, त्यामुळे आश्रमाची आब राखणे तुमचे कर्तव्य आहे। माझ्यानंतर तुम्हाला असे शिस्तीने वागताना पाहून मला आनंदच होणार आहे। आश्रमात येताना पान तंबाखू खाऊन येऊ नये। मी अशा वेळी रागावतो। तुम्हाला राग आला तरी चालेल, पण तुम्हाला शिस्त लावण्यासाठी मी तुम्हाला रागवतो। तुम्ही अभक्ष्य भक्षण व अपेयपान करून इथे येऊ नका। या आश्रमात पुरुष सेवेकरी आहेत, कारण हा संन्यासाचा आश्रम आहे। इथे प्रत्येक विद्यार्थी हा 12 वर्षे राहणार आहे। त्या दृष्टीने विचार करून मी हे व्यवस्थापन केलेले आहे। भक्तनिवास आश्रमापासून साधारण 2 किलोमीटर त्रिज्येच्या परिघाच्या बाहेर असावा, कारण या आश्रमात वेद पाठशाळा आहे। इथे
मुंज झालेल्या लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांशी लोकांचा संपर्क नको. विद्यार्थ्यांना जवळ बोलवून त्यांच्याकडून नाना कामे करून घेतली जाऊ शकतात. त्यांचा दुरुपयोगही होऊ शकतो. म्हणून लोकांचा संपर्क नको. ही गोष्ट मी अतिशय विचारपूर्वक ठरवलेली आहे. स्त्रियांच्या सेवा पाकशाळेशी निगडीत आहेत व त्या त्यांनी व्यवस्थित पार पाडाव्यात. मी इथे सेवेकरी किंवा कर्मचारी म्हणून पाकशाळेखेरीज इतरत्र स्त्रियांची नेमणूक करत नाही, कारण हा संन्याशाचा आश्रम आहे. त्या धर्माच्या चौकटीत राहूनच मला हे कार्य करायचे आहे. स्त्रिया हुशार असतात. त्यांच्या हुशारीचा उपयोग वेद कार्याच्या प्रकाशनाच्या कार्यात होतो. पण ते कार्य त्या आश्रमाच्या बाहेर राहून करत आहेत. कार्यालयात कोणत्याही स्त्रीने कामाशिवाय जाऊ नये. महिला सत्संगाच्या पदाधिकारीही मला सांगूनच काम असेल तरच कार्यालयात जातात. कार्यालयात बसून महिलांनी जोरजोरात हसणे, मोठ्याने बोलणे करू नये. आश्रमाचे कार्यालयही मी वरच्या मजल्यावर ठेवलेले आहे. कोणीही ऐऱ्या गैऱ्याने कार्यालयात गप्पा मारण्याच्या हिशोबाने घुसू नये किंवा कार्यालयीन कामात हस्तक्षेप करू नये. कोणालाही सहज प्रवेश करता येऊ नये हा उद्देश आहे. आश्रमात मी जी श्री दत्तात्रयांची चांदीची मूर्ती प्रतिष्ठापित केलेली आहे ती वेदमूर्तीच आहे. मी आश्रमात वेदांची पारायणे करवून घेतो. त्यामागे माझा हेतू काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिकच आहे. वेदांच्या पारायणाने जरी श्री दत्तात्रय देवता प्रसन्न होत असली तरी तुम्हाला त्याचा काय फायदा असा प्रश्न पडतो. याचे कारण म्हणजे अनेक लोकांच्या हातून कळत नकळत काही चुका होतात. त्या गोष्टी त्यांच्या लक्षात पण येत नाहीत, परंतु त्यामुळे मनाला कुठेतरी असमाधान असते, आनंद वाटत नाही. अशा वेळी वेदवाणी कानावर पडली तर अशा चुकांमुळे निर्माण होणारे दोष कमी होतात. लहान सहान पापांचे क्षालन होते. मनाला प्रसन्नता लाभते. दर्शनार्थींनाही त्याचा लाभ होतो. त्यामुळेच लोक म्हणतात की या आश्रमात आल्यावर प्रसन्न वाटते. मी येथे धर्मशास्त्राची अंमलबजावणी काटेकोरपणे करतो. हा संन्याशाचा आश्रम असल्याने इथे ब्रह्मचर्य पाळले जाते. धर्मशास्त्रानुसार सगळे कार्य चालत असल्याने एक विधायक अशी शक्ती निर्माण होते व तीच शक्ती लोकांचे कल्याण करते. मी कोणालाही गंडा दोरा माळा देत नाही. मग तुमचे कार्य कसे पूर्ण होते, समस्या कशी निवारण होते, तर इथे असलेली विधायक ईश्वरी शक्ती तुमचे काम करते. आम्हाला सुद्धा आमच्या या कार्यात अनंत अडचणी येतात, पण भगवंताच्या कृपेने निवारणही होतात. आम्ही इथे अखंड चिंतन पूजन करून भगवंताशी कायम अनुसंधान ठेवतो. त्यामुळे वातावरण आपोआपच शुद्ध राहते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या भागाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.